बसव जयंतीनिमित्त बसवेश्वरांच्या वचनांचा संदेश पोहोचवण्याच्या उद्देशाने बेळगाव शहरातील चन्नम्मा सर्कलपासून विविध गल्लीबोळांमध्ये जगज्योती बसवेश्वर उत्सव ज्योती मिरवणुकीस विविध राजकीय पक्षांच्या मान्यवरांनी प्रारंभ केला। सध्या जगात अशांतीचं वातावरण आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे। अशा काळात बसवेश्वरांचे वचन संदेश प्रसारित होणं गरजेचं आहे। जगात शांतता प्रस्थापित व्हावी या हेतूने बसव उत्सवाच्या निमित्ताने गेल्या आठवड्याभरात अनेक संघटनांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते। आता ही भव्य मिरवणूक सर्व संघटनांनी एकत्र येऊन आयोजित केली होती। या जगज्योती बसवेश्वर उत्सव ज्योती मिरवणुकीस अनेक मठाधीशांनी प्रारंभ केला। या मिरवणुकीत सांस्कृतिक नेत्या बसवेश्वर आणि बसव संप्रदायातील शरणांच्या वचनांचा संदेश प्रसारित केला गेला। सांस्कृतिक वाद्य, लहान मुलांद्वारे बसवेश्वरांच्या वचनांचा घोष, वाद्य पथक आणि वचन संगीत ही मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले। चन्नम्मा सर्कलपासून बसवेश्वरांची मूर्ती असलेले वाहन दाखल झाले होते। 30हून अधिक मठाधीश, विविध राजकीय पक्षांचे जनप्रतिनिधी, 15पेक्षा जास्त संघसंस्था तसेच बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील बसव भक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते। सरळ आणि सोप्या वचनेद्वारे समाज सुधारणा घडवून आणणारे वचनकार म्हणजे बसवेश्वर। त्यांचा संदेश जगभर पोहोचवणे हीच खरी गरज आहे। त्यामुळे सर्व लिंगायत संघटना व उपघटकांनी एकत्र येऊन जगज्योती बसवेश्वर जयंती साजरी करत वचनांचा संदेश मिरवणुकीद्वारे पोहोचवला। यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की पक्षीय भेद विसरून सर्व राजकीय नेते एकत्र येऊन जगज्योती बसवेश्वरांची जयंती साजरी करतो। ನೋಡಿ, ಮೊದಲನೇದಾಗಿ 30ನೇ ತಾರೀಕು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಾವು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿನೇ ಒಗ್ಗೂಡಿನೇ ಬಸವ ಜಯಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ। ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ವರ್ಷ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದವರು 2-3 ಸಾರಿ ಮೀಟಿಂಗನ್ನು ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಜನ ಕೂಡ ಒಂದು ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಮಾಡೋಣ, ಬಸವ ಜಯಂತಿ ಮಾಡೋಣ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಬಸವಣ್ಣನ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ನಾಯಕ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೆ ಕೊಟ್ಟರು। ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿರುವಂಥ ಸಮಾಜದವ್ರನ್ನ ಜಾಗೃತಿ ಮಾಡುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಇವತ್ತು ಅತ್ಯಧಿಕ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಬಾಂಧವರು ಬೇರೆಯವರು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ, ಯಾಕಂದರೆ ಬಸವಣ್ಣ ಅಂತಂದರೆ ಸಮಾನತೆ, ಜಾತ್ಯತೀತ ನೆಲೆಗಟ್ಟಿನ ಸಮಾನತೆ ಹರಿಕಾರ। ಸೊ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಭಾಗವಹಿಸಿದ್ದು ನೋಡಿದ್ರೆ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಅನಿಸುತ್ತೆ। ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲೂ ಸಹ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ದೊಡ್ಡದಾಗಿರುವ ಸಮಾಜ, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಅಷ್ಟೊಂದು ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯ ಕೊಡಲಾಗ್ತಾಯಿಲ್ಲ। ಈಗ ರುದ್ರಭೂಮಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅದೆಲ್ಲ ಆ ರಾಜಕಾರಣ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಾಜಕಾರಣ। केली संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे म्हणाले की केंद्र सरकारने जात गणती करावी। अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या वतीने देशभर जात गणना केली जाईल असे त्यांनी सांगितले। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬಸವ ಜಯಂತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಣೆ ಆಗೋದು ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕ। ಎಲ್ಲ ಉಪಪಂಗಡಗಳು, ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಗಳು ಒಂದುಗೂಡಿ ಇವತ್ತು ಈ ಬಸವ ಜಯಂತಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ಶಾಸಕರೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಇದೊಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಬಸವ ಜಯಂತಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಬಹುದು। ಯಾಕಂದರೆ ಈಗ ಜಾಗತಿಕ ಲಿಂಗಾಯತ ಮಹಾಸಭಾ, ವೀರಶೈವ ಮಹಾಸಭಾ ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಗಳು ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗೂಡಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತು। ಎಲ್ಲ ಎಲ್ಲನೂ ಒಂದೇ ಅದಾವು, ಅವ್ರವ್ರ ಇದಕ್ಕೆ ಇಚ್ಛಾ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರ ಸಂಘಗಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಎಲ್ಲ ಒಂದೇ। ಏನು ವೀರಶೈವನು ಒಂದ, ಲಿಂಗಾಯತು ಒಂದ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನು ಗುರು ನಮಗೆ ಬಸವಣ್ಣ। ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಜನಗಣತಿ ಬಗ್ಗೆ ಈಗ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದವರು ಅಲ್ಲ, ಈ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದವರು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾವೆಲ್ಲ ವೀರಶೈವ ಮಹಾಸಭಾ, ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ್ ಮಹಾಸಭಾ ನಾವು ಅಖಿಲ ಭಾರತ ಅದನ್ನು ಕೆಲಸ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಎಲ್ಲರೂ ಇಚ್ಛೆ ಆಗಿತ್ತು ನೋಡ್ರಿ, ಕಾರಣ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಅವರು ಎಲ್ಲರದ್ದು ಇಚ್ಛೆ ಇತ್ತು, ಕೆಟ್ಟ ಮೇಲೆ ಚಲೋ ಆದದ್ದು ಇದೊಂದು ಉದಾಹರಣೆ। यावेळी आमदार गणेश हुक्केरी, आसिफ सेठ, निखिल कत्ती, खासदार जगदीश शेट्टर, माजी आमदार डॉक्टर व्ही.आय. पाटील, मुरगेंद्रगौडा पाटील, बाळगोंड पाटील, ए.बी. पाटील, महांतेश कवडगीमठ आणि इतर मान्यवर उपस्थित होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।